एबीपी न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। आषाढी एकादशी निमित्त नवी मुंबई महानगरपालिका हद्दीत शाळा क्रमांक 30 कोपरी शाळेत वृक्षदिंडी, नवसाक्षर अभियान, स्वच्छता अभियान कार्यक्रमांचं आयोजन 5 जुलै रोजी करण्यात आलं। शाळेचे मुख्याध्यापक श्री विकास गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी तसेच पालकांनी सदर उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला। विठू नामाच्या गजरात टाळ मृदुंगाच्या साथीने शालेय परिसर दुमदुमला। सदर कार्यक्रमाला स्थानिक माजी नगरसेविका सौ उषाताई भोईर तसेच ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष श्री परशुराम ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली। विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाचे महत्त्व सांगण्यात आलं। स्वच्छतेचं महत्त्व पटवून देण्यात आलं। साक्षरतेचं महत्त्व घोषणांमधून पटवून दिलं। सदर कार्यक्रमाचं नियोजन सकाळ सत्र डॉक्टर विलास भिसे व दुपार सत्र प्रमुख सौ दीपाली संखे यांनी केलं। रामकृष्ण हरी। आज पंढरपूरमध्ये आषाढी एकादशी निमित्त लाखो माऊली भक्त त्या विठुरायाचा जयघोष करत विठुरायाचं दर्शन घेत आहेत। आपल्या कोपरी गावात सुद्धा जे आपले माऊली भक्त जे पंढरपूरला जायला जमत नाही अशांसाठी गेल्या 6 वर्षापासून विठ्ठल दर्शन सोहळा या आपल्या कोपरी गावात साजरा करत आहोत। आणि आज हरिभक्त पारायण मराठे आणि सौ मराठे यांच्या हस्ते पूजा होऊन शेकडो नागरिक दर्शनाचा लाभ घेत आहेत। सर्व माऊली भक्तांचे मी हार्दिक स्वागत करत आहे। त्याचबरोबर विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरमध्ये जे वारकरी, मालकरी, टालकरी, प्रवचनकार, कीर्तनकार जे माऊली भक्त तिथं पोचलेले आहेत ते पवित्र झालेले आहेत। झिजता झिजता पवित्र होशील, जीव आवडे असा शिवाला, शंकर होशील का, मानसा पवित्र होशील का। खऱ्या अर्थाने 18 दिवस देवाचं नामस्मरण करत हे माऊली भक्त पंढरपूरला पोहोचलेले आहेत। आणि ज्या वेळेला पंढरपूरला पोहोचल्यानंतर त्यांचे चरण कमल झालेले आहेत, हस्तकमल झाले आहेत, वाणी पवित्र झालेले आहे। मुखम पवित्रम यदि नाम नामे, हस्तम पवित्रम यदि पुण्यदानम, चरणम पवित्रम यदि तीर्थयात्रा, हृदयम पवित्रम यदि ब्रह्मज्ञान। खऱ्या अर्थाने मालकरी, वारकरी, माऊली भक्त पवित्र झालेले आहेत, कारण त्यांनी दुःख उचलून पंढरपूरला गेलेले आहेत। आलेले दुःख वेगळे आणि उचललेले दुःख वेगळे। आपल्या जीवनात आपल्याला दुःख येतात ते आपल्याला सहन करावेच लागतात, परंतु माऊली भक्ताने गेल्या 18 दिवसापासून उचललेले दुःख आहेत। म्हणून भगवंताकडे ते मागत असताना चांगली बुद्धी दे, कशासाठी तर मला चांगलं विचार करण्यासाठी, मला शक्ती दे तर मला देवाचं काम करण्यासाठी, मला चांगली वाणी दे तर मला देवा तुझं गुणगान गाण्यासाठी। असे माऊली भक्त पंढरपूरला पोहोचलेले आहेत आणि विठुरायाचं जयघोष करत आहेत। आपण टीव्हीच्या माध्यमातून बघत आहोत। खऱ्या अर्थाने आपण बघत आहोत की पंढरपूरला ज्या वेळेला दिंडी चालत असते आणि शेकडो लोक तिथं दान करत असतात। दानाचा प्रकार असा असतो की हस्तम पवित्रम यदि पुण्यदानम। दानाचे प्रकार अनेक आहेत। अन्नदान, नेत्रदान, रक्तदान, कन्यादान, अनेक दानाचे प्रकार आहेत। परंतु दान देणारा व्यक्ती हा 3 गुणांनी युक्त असला पाहिजे। एक तर तो श्रीमंत असला पाहिजे, धनवान असला पाहिजे, पैसेवाला असला पाहिजे। दुसरा म्हणजे त्याच्याकडे गुण तो उदार असला पाहिजे, दिलदार असला पाहिजे आणि तो व्यक्ती स्वतंत्र असला पाहिजे।
माझ्याकडे पैसा आहे पण मी दिलदार नाही, मी उदार नाही, उदारवादी नाही, तर मी दान देऊ शकत नाही. माझ्याकडे पैसा पण आहे, मी दिलदार पण आहे, पण मी स्वतंत्र नाही, तर मी दान देऊ शकत नाही. मनुष्य श्रीमंत असला पाहिजे, तो दिलदार असला पाहिजे आणि तो स्वतंत्र असला पाहिजे, म्हणजे त्याला देण्याचा अधिकार असला पाहिजे, तो दान देऊ शकतोय. म्हणून विठुरायाच्या दर्शनाला जे माऊली भक्त गेलेले आहेत ते खऱ्या अर्थाने पवित्र झालेले आहेत. झिजता झिजता पवित्र होशील, जीव आवडे असा शिवाला, शंकर होशील का, मानसा पवित्र होशील का. खरोखर पवित्र झालेले आपले जे माऊली भक्त, त्यांच्या येण्याने आपल्या गावात, आपल्या शहरात खरोखर तर पवित्रता येईल असं प्रत्येकाला वाटलं पाहिजे. कारण भगवंत सकाळी उठवणारा देव माझ्या बरोबर आहे, दुपारी खाल्लेलं पचवणारा देव माझ्या बरोबर आहे, आणि रात्री थकलेलो असताना शांतीदान देणारा देव माझ्या बरोबर आहे. म्हणून तुकाराम महाराज सांगितलंय की कुणाची सत्ते चाले शरीर, आपुल्या बले नाही बोलावत, सखा कृपावंत वाचा त्याची. खरोखरच मला सर्व काही करणारा देव माझ्या बरोबर आहे. मग देव माझ्या बरोबर आहे तर मला देवाचं काम केलं पाहिजे. तुझ्यात राम माझ्यात राम, सर्वाभूती राम रे, जगात कर तू प्रेमल केवळ, कुणी वेगला नाही रे. खरोखरच देवाचं काम करण्यासाठी भगवंताकडे असं मागणं मागायचं आहे की हेची दान देगा देवा, तुझं विसर न व्हावा. ज्या वेळेला तुकोबारायला भगवंताने सांगितलं की सर्व लोक माझ्याकडे मागण्यासाठी येतात, तुम्ही काहीतरी माझ्याकडून मागा, तेव्हा भगवंताकडे तुकोबारायांनी मागितलं की हेची दान देगा देवा, देवा असं दान दे की तुझं विसर न व्हावा, गुण गाई ना आवडी. अशा प्रकारचा दान मागणारे आपले तुकोबा महाराज आणि तुकोबा महाराजांचे आज भक्तगण, ज्ञानोबा माऊलीचे भक्तगण, विठोबाचे भक्तगण आज पंढरपूरला लाखोच्या संख्येने आहेत. खरोखर त्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन मी खरोखर जे वाक्पुष्प रामकृष्ण हरी आज विठोबाच्या चरणी अर्पण करतो. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी, अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे akl gavkari@gmail.com.